गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण कर्म कसे करावे याचे यापूर्वी 2 भाग बघितले। त्या भागाचा थोडासा आढावा घेतला तर त्यात असा दिसून येईल तुमच्या की कर्म हे निरभिमानी म्हणजे कुठलाही अभिमान न धरताना करायला पाहिजे। आपण कर्मात अभिमान धरतो म्हणजे अभिमान करतो म्हणजे आपण स्वतःला कर्ते समजतो आणि कर्ते समजल्यामुळे तुम्हाला कर्ते पण लागतं, पण तुम्ही त्यात कर्ते नाहीच आहे। ही कर्म ही प्रकृतीद्वारे आणखी शरीराद्वारे केली जातात आणि त्याच्यामधला जो आत्मा आहे, आत्मा हा निष्क्रिय असतो। त्याच्यामुळे कर्माचा अभिमान आपण घ्यायला नाही पाहिजे। कर्माचं कर्माध्यक्षपद हे ईश्वराकडे द्यायला पाहिजे, असा एक आपण मागे बघितला। त्यातला दुसरा सिद्धांत असा होता की तुम्ही कर्म करा, कारण की गीता म्हणते तुम्ही कर्म करा, आणखी कर्म करूनच तुम्ही तुमचे 100 वर्ष काय जितके वर्ष तुम्हाला आयुष्य देवान दिलं आहे तेवढं वर्ष आयुष्य तुम्ही जगा, पण कर्म करून जगा। पण आता कर्म करून जगा म्हणजे त्या कर्माच्या कचड्यात आपल्याला फसायचं नाही आहे। त्याच्यामुळे कर्माची फलेच्छा जी आहे म्हणजे कर्माच्या पोटी आपल्याला काहीतरी फळ मिळतं अशी आपली आशा असते। काही लोक मुद्दाम काय फळ मिळणार हे बघूनच कर्म करतात, ते चुकीची पद्धत आहे ती, ते तसं करायला नाही पाहिजे। कर्म निस्वार्थी मनाने निस्पृह मनाने म्हणजे कुठली इच्छा अपेक्षा न धरताना अशी कर्म करायची, जेणेकरून त्या कर्माचा आपल्याला बंध लागणार नाही, लेप लागणार नाही, आपण त्या कर्माचं पाप आपल्याला लागणार नाही। आणि कर्म कशी होऊन राहिली आहे, पापाची होणार आहे, पुण्याची होणार आहे, अज्ञानाने होणार आहे, संज्ञानाने होणार याची आपल्याला कल्पना नसते आणि त्याच्यामुळे मग त्या कर्माचा उलटा परिणाम म्हणजे त्याचं पाप आपल्याला लागतं। त्यातून सुटण्याकरताच फलेच्छा त्यातून काढून टाकायची। कर्म करा पण कर्माचं फळं अपेक्षित नका ठेवू, फलाचा त्याग करा असं गीता सांगते। आणि तिसरा आपण बघितला त्यातला उद्देश की सिद्धांत असा बघितला की कर्म हे मनापासून भावनेने करायला पाहिजे। तुमचं त्यात मनोभावे जे म्हणतात ना की त्या कर्मात तुमचं मन असायला पाहिजे। जर ते मन नसलं तर कर्म व्यर्थ आहे, ते व्यर्थ आहे। म्हणजे जसं तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये की समोरून एक तुमचा मित्र येतो आहे, पण तो मित्र तुमचा नावापुरताच मित्र आहे, पण मनातून त्याच्या बाबतीत तुमचा द्वेष आहे। तर तुम्ही त्याला नमस्कार तर कराल लोकाखातीर, हो बोललं बा कसं काय नाही, पण मन तुमचं त्याला तयार होत नाही, म्हणजे तुमचं त्यात म्हणजे तुम्ही त्याला मनापासून नमन नाही करत तुम्ही त्याला। तर असं कर्म कामाचं नाही, कारण की ते अंतर्भावात तुमचा फरक आहे, आणखी बाह्यभावात तुमचे ते तुम्ही जे कृत्य केलं आहे, जे तुम्ही कर्म केलं आहे ते वेगळं आहे। म्हणजे अंतर्भाव आणखी बहिर्भाव हे वेगळे असल्यामुळे याच्यामध्ये वैषम्य आहे, विषमता आहे। ही विषमता आपण काढून टाकायला पाहिजे, म्हणजे समता ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये। हे 3 मुख्य आपण उदाहरण धरले, म्हणजे सिद्धांत गीतेचे सिद्धांत धरले आपण। आणखी याच्यामध्येच म्हणजे दुसरा आणखी एक सिद्धांत आता आपण बघायचा आहे, मुख्य सिद्धांत म्हणजे स्वधर्माकरणाचा सिद्धांत बघायचा आहे। त्याच्यापूर्वी आपला जो देह आणखी आत्मा आहे, देह आणखी आत्मा हे इतके एकमेकात सरमिश्र झालेले आहे, इतके त्याला अनुन्नता म्हणतात त्याची, की त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही की देह काय आत्मा काय। बरेच लोकांना कळत नाही, कारण की अज्ञान असतं आपल्या पोटी। त्याच्यामुळे आपण काय करतो, बरेच लोक चूक अशी करतात की देहालाच आत्मा समजतात ते। तर देह हा वेगळा आहे, आत्मा हा वेगळा आहे। देहामधलं चैतन्य वेगळं आहे, आणखी देह वेगळा आहे। त्याच्यामुळे देह जो आहे त्या देहाला आत्म्यापासून अलग करायला पाहिजे, किंवा आत्म्याला देहापासून अलग करून आत्म्याची आपल्याला प्रचिती घ्यायला पाहिजे, आत्म्याचं आपल्याला स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे। हा एक सिद्धांत महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्हाला तसं जर करायचं असलं तर काही याचा अर्थ देहाला अलग करून काढायचा म्हणजे काय तुम्हाला जीव द्यायचा, मृत्यू घ्यायचा किंवा आत्महत्या करायची असा भाग येत नाही त्याच्यामध्ये। तत्वतः तुमचं देहाचं निरसन झालं पाहिजे। म्हणजे देह क्षुद्र आहे, क्षुद्र आहे म्हणजे नाशिवंत आहे तो, आणि आपण या देहाने अनेक चुकीचे कामं करतो, पापाची कामं करतो, आणि देहामध्ये रक्त, मलमूत्र, पेशी, मांसपेशी हे सगळे देहात भरलेले आहे।
आणि त्याच्यामुळे देह हा तुच्छ आहे. आणखी देह हा कुठलं म्हणजे देहात परमेश्वर नाही आहे थोडक्यात. ते जड वस्तू आहे देह मुळात. त्या चैतन्य आल्यामुळेच आपण सचेतन आणि जिवंत आपण स्वतःला समजतो. त्याच्यामुळे देह आणखी शरीर देह आणखी आत्मा याच्यामध्ये आपण फरक करायला पाहिजे, फरक समजायला पाहिजे तो. आणखी आत्मा हा वेगळा आहे, आणखी देह हा वेगळा आहे, हा सिद्धांत आपल्या लक्षात असायला पाहिजे. तसं केल्यानेच तुम्हाला आत्म्याची प्रचिती येईल तुम्हाला. आणि आत्म्याच्या प्रचितीतून स्वधर्माचरण कसं घडतं ते आपल्याला आज बघायचं आहे. तर देहाची क्षुद्रता तुम्ही लक्षात घ्या. देहाचे जास्त लाड लोभ करू नका. आपण देहाला फार जपत असतो. तर ते तसं न करताना देह क्षुद्र आहे बा. देहाचं काय, आपण देहाला आपण जीवन मिळालं आहे, आपल्या देहाची उपाधी लागली आहे आत्म्यावरती. पण ती आपल्याला जी कामं आहे, जी इतके वर्ष आपलं आयुष्य आहे, ते आयुष्यात जगण्याकरता आपल्याला देहाचा उपयोग करून घ्यायचा. देह साधन म्हणून उपयोग करून घ्यायचा. देह साध्य नाही आहे, देह साधन आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि याच्यातून तिसरी गोष्ट जी निघते सिद्धांताची, ते स्वधर्माचरण. स्वधर्माचरणाचा अर्थ असा होतो, स्वधर्माचरणाची व्याख्या बरेच लोकांनी केलेली आहे. स्वधर्माच्या चरणाच्या व्याख्येमध्ये असं म्हटलं जातं की सगळं धर्मामध्ये धर्म, हे रामदासांची व्याख्या केलेली आहे रामदास स्वामींनी. सगळं धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हाच धर्म. स्वरूपी राहणे हाच धर्म म्हणजे काय? स्वरूपी म्हणजे काय? स्वरूप म्हणजे तुमचं आत्मस्वरूप. म्हणजे इथे धर्माची व्याख्या आपण नॉर्मली बोलताना, जनरली बोलताना असं म्हणतो की बा हिंदू आहे की मुसलमान आहे की ख्रिश्चन आहे की ईसाई आहे, काय अशा गोष्ट करतो आपण. ते इथे धर्माची ती व्याख्या परमार्थात नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. इथे धर्माची व्याख्या म्हणजे तुमचं स्वरूपात राहणं किंवा नेहमी आत्मचिंतन करत राहणं, नेहमी आत्मचिंतन करत राहणं, याला स्वधर्म म्हटलं आहे. आणि हा सगळ्या जातींना, धर्मांना म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन सगळ्या लोकांना हा धर्म हाच सांगितला आहे त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये. त्याच्यामुळे धर्माची व्याख्या जी आहे, धर्माची व्याख्या अशी आहे की तुम्ही स्वधर्माचरण करा. याचं आचरण करायचं म्हणजे काय? आपण मागे बघितलं की कर्माला आचरणाची अपेक्षा असते. आता आचरण म्हणजे कुठलं असायला पाहिजे? तुमचं आचरण हेच असायला पाहिजे, आत्मचिंतनाचं तुमचं आचरण असायला पाहिजे. आपण काय झालं आहे की द्वैत जगात राहिल्यामुळे आपल्याला एक जो परमेश्वर आहे, जो एकत्वाची त्याची भूमिका आहे किंवा त्याला एकत्व म्हटलं जाते, एकच परमेश्वर आहे सगळ्या सृष्टीमध्ये, जगामध्ये, ते आपण त्याला विसरलोच आहे. आपण मायेच्या लोभामध्ये, मायेच्या याच्यामध्ये, कर्मकांडामध्ये म्हणा किंवा मायेच्या लोभाच्या आकर्षणामध्ये, लोभ, मोह, ममता, अभिमान याच्यामध्ये आपण अडकून बसलेलं आहे, आसक्त झाला आहे. त्याच्यामुळे आपण देवाला विसरलो आहे, आपण परमेश्वराला विसरलो आहे. म्हणून या आत्मचिंतनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे याचं तुम्हाला नेहमी जाणीव असायला पाहिजे, याचं नेहमी तुम्हाला स्मरण असायला पाहिजे. तर यालाच म्हणतात की स्वधर्माचरण. आणि स्वधर्माचरण हे फार महत्त्वाचं आहे. गीतेचा 3रा अध्याय जर घेतला तुम्ही, तर गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्माचरणाचं म्हणजे आत्मचिंतनाचं जे वर्णन केलं आहे. गीता सांगते की तुमची कुठल्याही धर्माच्या जातीचे असा तुम्ही, पण तुम्ही आपला धर्म सोडू नका, आपला जात किंवा धर्म सोडू नका, किंवा तो धर्म चांगला आहे मग मी तो धर्म स्वीकारतो, म्हणजे धर्माचं तुम्ही हे नका करू. धर्म तुम्ही बदलू नका. तुमचा धर्म जो तुम्हाला मिळाला आहे, जो देवा जन्माने तुम्हाला मिळाला, त्या धर्माचंच तुम्ही पालन करा. आणि ते पालन करणं म्हणजे आत्मचिंतन करणं आहे, आपल्या स्वस्वरूपाचं दर्शन घेणं आहे, साक्षात्कार करून घेणं आहे. म्हणून गीता अशी म्हणते, करिता सुधर्मानुष्ठान रजतमे नाशती जाणं. तुम्ही जर या आत्मचिंतनात राहिले, स्वधर्माचरणाचं आचरण केलं जीवनभर, तर तुम्हाला रजतम जे गुण आहे, रज म्हणजे तुम्हाला रावण हा रजतमी होता, रजोगुणी होता रावण. त्यांनी लंका काय उभारली, देवांना बंदिस्त काय करून ठेवलं, म्हणजे अशा पद्धतीचे कामं करणं म्हणजे त्या रजगुण आहे. त्याचा रजगुण म्हणजे तो कर्मामध्ये जास्त, म्हणजे भौतिक कर्मामध्ये जास्त तो प्रभावशाली होता, तो रजगुण. आणि तमगुण म्हणजे काय? तमगुण म्हणजे उदाहरण देता येईल तुम्हाला कुंभकर्णाचं. रात्रंदिवस झोपून राहायचं, त्याच्यामध्ये त्याचा आळस आणखी अज्ञान त्याच्यामध्ये भरला आहे, असं तमोगुण असतं. दुसऱ्याची हत्या करणं, दुसऱ्याला कपटबुद्धीने फसवणं, ह्या तमोगुणाचे लक्षण आहे. तर इथे मौली असं म्हणते आहे, करिता स्वधर्मानुष्ठान रजतमे नाशती जाणं. म्हणजे तुमचे जे रजगुण आणखी तमगुण आहे, या स्वधर्माचरणाने ते निरसन पावतील किंवा ते लय पावतील.
आणि मग हे जर 2 लय पावले तर तिसरा गुण कुठला आहे? तिसरा गुण तुमचा सात्विक गुण आहे. त्या सात्विक गुणाचा उत्कर्ष होईल आणि सात्विक गुणाचा उत्कर्ष झाला तुम्हाला की तुमचं मन देवाकडे स्वरूपाकडे लागेल. शुद्ध सत्व अंतःकरण तेथे माझे ज्ञान प्रकाशे. मी असं जर तुमचं अंतःकरण जर शुद्ध झालं तर या शुद्ध अंतःकरणात आत्मज्ञान हे आपोआप स्वयंभूप्रमाणे प्रगट होते. म्हणून म्हणतात ते स्वधर्म राहाटा सकळ काम पूर्णता सहज होय. म्हणजे हा जर स्वधर्म तर तुम्ही करत गेले हळूहळू दिवसेंदिवस महिन्यानुमहिने आणखी वर्षानुवर्ष जर करत गेले तर स्वधर्मे राहाटता सगळं कामं होती सगळं कामं पूर्णता सहजे होय. तुमची जी कामं आहे तुमच्या जी मनातली मनाची कामाची जी इच्छा असते ती कामाची इच्छा निरसन होत जाईल आणि तुमचे परिवारातले कामं किंवा प्रापंचिक जे कामं आहेत ते पण सुरळीतपणे पार पडतील. म्हणून तुम्ही सरळ स्वधर्माचरण करा. या स्वधर्म पूजा पूजिता देवतागण समजता. म्हणजे या स्वधर्माचरणा केल्याने इतर ज्या देवता आहे त्या देवता प्रसन्न होऊन तुम्हाला ते सहाय्य करतील. असा हा स्वधर्माचरण आहे. आणि योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. ते देवता तुमच्या ज्या स्वधर्माचरणाने तुम्हाला प्रगट होतील त्या देवतेमुळे तुमचा जो योगक्षेम आहे म्हणजे तुमचं जीवन आहे हे सुलभ आणखी सुकर होईल आहे तुमचं. ते असे स्वधर्माचरणाची महिता माऊलींनी गायलेली आहे याच्यामध्ये. एकनाथ महाराज पण म्हणतात असं म्हणतात, सहजी लागल्या स्वधर्म कर्मची होय निष्कर्म. कर्म कसं होतं तुमचं? कर्म निष्कर्म होतं म्हणजे कर्माचं अकर्म होतं. म्हणजे त्या कर्माचा तुम्हाला लेप लागत नाही. म्हणजे कर्माचं बंधन किंवा कर्माचा पाप जे आहे आपण म्हणतो ते पाप तुम्हाला लागणार नाही. कसं का लागणार नाही? सहजी लागल्या स्वधर्म. म्हणजे जर तुम्ही सहजपणे जर स्वधर्म करत गेले असा तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला तो कर्माचा लेप लागणार नाही. तुमचे कर्म आपोआपच अकर्म होतील किंवा निष्कर्म होतील. संसार होय परब्रह्म ते कृपा परमजनार्दनी. म्हणजे तुमचा संसार जो आहे तो संसार तुमचा परब्रह्म होईल. तुम्ही संसारामध्ये परमेश्वराला बघाल, त्याचा साक्षात्कार तुम्हाला संसारामध्ये मिळेल. हे कृपा परमजनार्दनी. म्हणजे त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर अशी कृपा करून सांगितलं आहे एकनाथ महाराजांना की तू स्वधर्माचरणाचं पालन कर तू. हा एक फार मोठा महत्त्वाचा सिद्धांत आहे. स्वधर्माचरणाची महती सगळ्या संतांनी गायलेली आहे. आता इथे जे म्हटलं आहे सहजी लागल्या स्वधर्म. आता सहज कसा लागतो? स्वधर्माचरण सहजासहजी कसं होतं आणखी तुम्हाला ते कर्म निष्कर्म कसं होते याचं एक थोडं उदाहरण पाहू आपण तिथे. कारण की सहजी लागल्या स्वधर्माचा अर्थ असा होतो की ते काम तुम्ही स्वधर्माचं काम तुम्ही म्हणजे आत्मचिंतनाचं काम तुम्ही सहजप्रमाणे करता. सहज म्हणजे कसं? आता जसं मूल जन्मता रांगायला लागतं, नंतर हळूहळू पायावर चालायला लागतं, नंतर मग शाळेत गेलं की त्याला अ आई शिकवतात, 1 2 3 शिकवतात त्याला. तर त्याच्यानंतर त्याची जर पुढची स्टेप घेतली तुम्ही तर अ आई आणखी 1 2 3 म्हटल्यानंतर तो शब्द तयार करतो, लिहायला लागतो, वाचायला लागतो. आता ही जी त्याला सवय जी लागली आहे अ आई बाराखडी लिहिण्याची किंवा 1 2 3 म्हणण्याची म्हणजे गणितशास्त्र किंवा भाषाशास्त्रचे हे मूलभूत सिद्धांत आहे. तुम्ही अ आई बाराखडी शिकले, त्यानंतर 1 2 3 गणितशास्त्राला शिकले की तुम्हाला पुढे गणिताचा विषय समजतो आणि तसंच भाषेचा विषय समजतो तुम्हाला. आणि मग तुम्ही ते भाषा तुम्ही सहज बोलू शकता, करू शकता, ऐकू शकता. म्हणजे भाषेचा अर्थ करू शकता तुम्ही. तसंच जेव्हा तुम्ही लिहायला लागता, लेखकसुद्धा असं जर विचार केला आपण तर लेखकसुद्धा शब्द लिहिता वह्या लिहिता प्रश्नाचे उत्तर देता त्याला एक लिहिण्याची सवय होऊन जाते. आणि लेखकाचं जर ज्ञान जर प्रगल्भ असलं तर तो त्याच बेसिसवर पुस्तकं लिहित होतो. म्हणजे हे त्याची कामं कशी सहज होऊन राहिले आहे कारण की सुरुवातीपासून मूलभूत त्याला सवयी लागलेल्या आहे. त्यांनी मूलभूत जे ज्ञान आहे याच्यामधलं ते मूलभूत ज्ञान त्याला प्राप्त झालं आहे आणि त्या सवयी त्यांनी सातत्याने निरंतराने केल्या म्हणून सहजी लागल्या स्वधर्म. असा जर तुम्ही स्वधर्माचरण केलं, सत्कार्याची कामं केलं, सद्भावनेची कामं केलं, तुमचा सत्वगुण जर जागृत राहिला तर तुमच्या हातून जे कर्म घडेल त्या स्वधर्माचं आचरण घडेल तुम्हाला. याच्यात तुमची गुरुसेवा आली, तुमची देवाची पूजा आली, उपासना आली, तुमच्या कुलदेवतेचं त्याची पूजा अर्चा सगळ्या गोष्टी आल्या. इवन तुमच्या समाजात वावरणं जे आहे ते वावरणंसुद्धा तुमचं असं पाहिजे की कोणाच्याही मनाला धक्का लागायला नाही पाहिजे, कोणाचं मन तुम्ही दुखवायला नको तुम्ही.
अशा पद्धतीचं जर तुमचं आवरण असलं, वाद म्हणजे संवाद करतानासुद्धा तो संवादच व्हायला पाहिजे, वादविवाद नको, संवादच व्हायला पाहिजे, सुसंवाद व्हायला पाहिजे असं म्हणेन मी, की जेणेकरून मग त्या संवादातून पुढे क्लेश निर्माण न हो म्हणून तो याला सुसंवाद म्हटलेला आहे. तर अशा जर सवयी जर तुम्ही बांधल्या स्वधर्माच्या, तर या स्वधर्माच्या चरणातून तुम्हाला तुमचं कर्म सहजचपणे निष्कर्म होऊन जाईल असं एकनाथ महाराज म्हणतात. आणखी ज्ञानेश्वर माऊली पण म्हणते. आणखी कर्माचरणाची कर्माला आचरणाची अपेक्षा आपण जे बोललो आहे, तर याच्यामध्ये 2 गोष्टी पडतात. आचरण म्हणजे कसं पाहिजे, तुम्हाला स्वधर्माचरणाचं आचरण पाहिजे आणि त्यात स्वधर्माचरण करताना तुमचं विकर्म त्यात समाविष्ट असायला पाहिजे. विकर्माचा अर्थ आपण मागे घेतला आहे की विकर्म म्हणजे मनापासून केलेलं कर्म, म्हणजे मन ओतून केलेलं कर्म, मनोभावे म्हणतो आपण, किंवा शारीरिक काया वाचा मनाने असा एक शब्द उच्चारला जातो. काया वाचा मनाने तुम्ही कर्म केलेलं आहे, जेणेकरून त्या कर्माचं विकर्म होईल. आणखी ते विकर्म झालं की तुम्हाला त्याचं एक फळ मिळतं. म्हणजे स्वधर्माचरणाला 2 गोष्टी आवश्यक आहे. एक आहे विकर्म आहे, आणखी एक विकर्माचंच पुढे अकर्म होतं ते. आता स्वधर्माचरणामध्ये करताना तुम्हाला मी म्हटलं आहे की अभिमान टाकायला पाहिजे. आपण जो पहिला सिद्धांत बघितला की तुम्हाला अभिमान टाकायला पाहिजे. तुम्ही निरहंकारी व्हायला पाहिजे. म्हणजे कामं करताना मी केलं अशी मीची मी आणखी माझ्याची बुद्धी तुमच्याजवळ नको. आपल्याला नॉर्मली एक सवय पडली असते की हे मी केलं सांगायचं लोकांना, आणि त्याच्यामधून तो एक कर्माचा म्हणजे इवन ज्ञानी लोकांनासुद्धा ज्ञानाचा अहंकार असतो की मला ज्ञान झालेलं आहे, मी पुस्तकं लिहिलं आहे, मी प्रवचन करतो आहे, तोसुद्धा अहंकार नको याच्यामध्ये. तर याच्यासाठी आपल्या रामदास स्वामींनी फार चांगल्या युक्त्या सांगितल्या आहे. अहंकार टाकण्याकरता ते म्हणतात तुम्ही लीनता पाळा. तुम्ही अत्यंत लीन व्हा, अत्यंत लीनपणे लोकांशी बोला, नम्रपणे लोकांशी बोला, म्हणजे तुमचा अहंकार तिथेच गळून पडेल. लीनता अखंड जयापाशी तेथे ठाव नाही क्रोधाशी. बघा, म्हणजे अगदी पॉइंटेड उद्देश आहे रामदास स्वामींचा. लीनता अखंड जया, म्हणजे ज्याच्याकडे अखंड लीनता भरलेली आहे, जो कोणाला एक शब्द उच्चारण बोलत नाही, उलटा बोलत नाही, अखंड जयापाशी तेथे ठाव नाही क्रोधाशी. मग तिथे क्रोध आणखी राग कुठून येणार हो? तुम्ही कोणाशी वादविवाद करणार, कोणाशी भांडणार तुम्ही? तुमचा क्रोध तिथे निरसून जाईल आणि तुम्हाला अंगी लीनता वाढल्यामुळे तुमचा अभिमान पण निरसून जाईल. तिथे नॉर्मली बोलताना वादविवादात आपण हे नेहमी म्हणत असतो की बा मी केलेलं आहे, माझंच खरं आहे, मेरी मुर्गी की एक टांग, असा आपला एक बोलण्याचा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने आपण लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करत असतो. तर ते तसं नको. म्हणून लीनता अखंड जयापाशी, लीनता तुम्ही अखंडपणे तुमच्या आचरणात ठेवायला असायला पाहिजे. लीनतेने अभिमानाशी देशोधडी केले. पुढचं त्यांचा चरण आहे, लीनतेने अभिमानाशी देशोधडी केले, म्हणजे अभिमान गळून पडतो जिथे लीनता असल्यानंतर. मग ये शांतीची करावी न लागे चिंता. मग तुमचा अभिमान निरसून गेला की तुमच्या मनात क्रोध निघून गेला, त्याच्यामुळे क्रोध निघून गेल्यामुळे मनात शांती उत्पन्न होते, शांतीचा उदय होतो. किती सुंदर हातोटी किंवा किती सुंदर युक्ती दिल्या रामदास स्वामींनी, हे बघा तुम्ही. आणि ममता जाण्याकरता, ममता म्हणजे लोभ. आपण कुटुंबात असल्यानंतर आपल्याला अपतिष्ठांचा ममता असते, लोभ असतो. बा माझी पत्नी, माझा पती, माझे मुलं, माझे मुली, असा एक लोभ असतो कुटुंबात राहिल्यानंतर. आणि तो लोभ जाण्याकरता एक आणखी याला जबाबदार आहे आपली उपाधी. देहोपाधीमुळे आपला जो जन्म मिळाला आहे, स्त्रीचा मिळाला, पुरुषाचा मिळाला, काही असो, पण या उपाधीमुळे आपल्याला एक लोभ उत्पन्न झाला आहे, अभिमान उत्पन्न झाला आहे. अभिमानसुद्धा उपाधीने लागतो, आपल्या देहोपाधीने लागतो. आणखी ममतासुद्धा जी निर्माण होते ती उपाधीनेच लागली आहे. त्याच्यामुळेच आपण सगळे नातेसंबंध ओळखतो ना. बा तो काका आहे, तो मामा आहे, तो दादा आहे, ती आई आहे, वडील आहे, माझी पत्नी आहे, मुलं आहे, पती आहे. हे जे कृष्णालासुद्धा, आपला अर्जुनालासुद्धा हा मोह झाला होता युद्धाच्या वेळेस. आणि हा मोह दूर करण्याकरताच अर्जुनाने त्यांना गीता सांगितली. हा मोह जेव्हा त्यांचा गेला, तेव्हा गीतेच्या शेवटी अर्जुन स्वतः कबूल करतो की माझा मोह गेला आहे, आता तुम्ही सांगा, जे तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे, तुम्ही जे सांगाल तसं मी कर्म करतो, युद्ध करतो. मग समोर गुरु आले काय आणि माझे भाऊ आले काय आणि कोणी जरी असलं, भीष्माचार्य जरी असले, तर मी त्यांच्याशी युद्ध करतो. असा तो तयार झाला. त्यांनी तो मोह टाकला तिथे गीतेच्या शेवटी. तसा आपण मोह इथे टाकायला पाहिजे. आणि याला जबाबदार आहे आपली उपाधी. शंकराचार्य म्हणतात, सत्संगवे निसंगत्व, निसंगत्वय निर्मोहत्व.
म्हणजे सत्संगमय म्हणजे काय, संताची संगत. आपल्याला उपाधीची संगत लागली आहे, आणखी द्वैतामध्ये राहून आपल्याला संसाराच्या आजूबाजूची नातेगोत्यांची संगत लागलेली आहे. इथे म्हणतात तुम्ही संत संग करा. शंकराचार्य म्हणतात सत्संगत्वे निस्संगत्वम. म्हणजे तुम्ही जर संतांबरोबर राहिले तर संतांच्या संघाने तुम्हाला एक निस्संगत्व लागेल. म्हणजे तुम्ही उपाधीचा त्याग कराल, तुम्ही तुमच्या उपाधीला विसराल, देहोपाधीला विसराल. जे आपण पहिला सिद्धांत बघितला होता की देहोपाधीचा तुम्ही त्याग करायला हवा. देह अलग करून आत्म्याचं आपल्याला जे दर्शन घ्यायचं आहे ते इथे संत संघात आपल्याला दर्शन घडते. ते सत्संगत्वे निस्संगत्व. म्हणजे तुम्ही निस्संग होऊन जाल. निस्संग म्हणजे तुमची उपाधीचा त्याग केला की तुमचा अभिमान आणखी मोह ममता दोन्ही जातील. निस्संगत्वे निर्मोहत्वमा. म्हणजे तुम्ही जर निस्संग झाले, तुमची उपाधी जर गळून पडली तर तुम्हाला मग मोह कुठला राहणार आहे, अभिमान कुठला राहणार आहे तुम्हाला. निस्संगत्वे निर्मोहत्वमा म्हणजे तुमचा निर्मोह म्हणजे तुम्ही निर्मोह व्हाल. तुम्हाला मोह ममता राहणार नाही तुम्हाला, कारण की तुमची उपाधीच नाही राहिली तिथे. तुम्ही विसरल्या तुमच्या उपाधीला आणि सत्संगात तुम्ही तुमच्या आत्मचिंतनात रंगलेले आहेत. आत्मचिंतनात रंगले म्हणजे आपण जो पहिला जो स्वधर्माचरणामध्ये स्वरूपामध्ये राहण्याचा जो उपदेश दिला आहे, स्वधर्म म्हणजे आत्मचिंतनात रंगा. तुम्ही आत्मचिंतनात राहा. तुम्हाला म्हणजे इतर द्वैत जगाची तुम्हाला विसर पडायला पाहिजे, तर तो इथे पडतो सत्संगात राहिल्यानंतर. निर्मोहत्मे निश्चलिम तत्व. म्हणजे तुम्ही जर निर्मोह झाले तुम्ही तर निश्चल तत्व तुम्हाला प्राप्त होतं. हे निश्चल तत्व कुठं आहे, निश्चल तत्वे जीवनमुक्ती. म्हणजे तुम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं, स्वस्वरूपाची तुम्हाला साक्षात्कार होतो. तुमचा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं तुम्हाला दर्शन घडतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जीवनमुक्ती मिळते. म्हणजे हा मार्ग कसा आहे बघा तुम्ही. या मार्गामध्ये तुम्हाला जीवन साक्षात्कार ठेवलेला, तुम्हाला मोक्षाचं, हे सगळे मोक्षाची साधनं आहे बरं. ही जी साधना सांगितली तुम्हाला, आचरणाचे स्वधर्माचरणाचं आचरण सांगितलेलं आहे. हे स्वधर्माचरणाच्या आचरणाने तुम्ही हे निर्मोहत्व आणखी जीवनमुक्ती तुम्ही प्राप्त करू शकता. हे तुमच्या मोक्षाला सहाय्य करणारी साधना आहे तुम्हाला. म्हणजे उपाधीपासून जर तुम्ही दूर राहिले किंवा देहाला तुच्छ मानून जर तुम्ही देहाचा धिक्कार केला, पण देह साधन म्हणूनही वापरायचं हे लक्षात ठेवता. आत्मचिंतनात देहाला रमवा. हे जे साधनं जे वाक्य जे सांगितलेले आहे, आत्मबोध करून घ्यायचा आहे, तुम्हाला स्वाध्याय करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला उपासना करायची आहे, गुरुजनांची पूजा करायची आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे. हे जे तुमचं स्वधर्माचं जे आचरण आहे, हे आचरण करता करता या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. तेव्हा तुमचं कुठे मन आणखी चित्त जेव्हा तुमचं शांत आणखी निर्मळ होईल. तुमचं सध्या मनामध्ये इतका कचरा भरलेला आहे विषमभावाने, हे माझं हे तुझं असं करता करता आपल्या प्रत्येक गोष्टीत आपण मी तुझी भाषा करत असतो. तर हे जोपर्यंत मनातला मळ जात नाही आपल्या, तोपर्यंत तुमचं मन निर्मळ होणार नाही. आणि ते निर्मळ आणखी शांत मन झालं नाही तर तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. त्याच्यामुळे हे फार आवश्यक आहे की तुम्ही देहाला तुच्छ मानून स्वधर्माचरणाने तुमचा देह झिजवा. आणि देह झिजल्यानंतरच तुम्हाला त्याचं होईल. देह अत्यंत मलिन आहे. या मलिन देहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहे, विकार भरलेले आहे. विकार तर तुम्हाला माहीत आहे, रोगराई तुम्हाला कशी पछाडते, आणखी मग दवाखान्याचे औषध वगैरे तुम्हाला घ्यावं लागतात. आणि वासना म्हणजे वासनेतून आपला जन्म झालेला आहे. विषयाची वासना जी आहे या देहामुळे निर्माण झाल्या आपल्या. तर तुम्ही निर्वासन कसं व्हाल, देहाचा त्याग करा. देहावर तुम्ही जास्त लोभ ठेवू नका, देहावर जास्त प्रेम करू नका. त्याच्यामुळे तुमची चित्त शुद्ध होईल. आणि या चित्तशुद्धी झाल्यानंतर त्या ज्ञान प्रकटेल तुमच्या चित्तामध्ये. आणखी हे ज्ञानच तुम्हाला आत्मज्ञान तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचून देईल आणि परमेश्वराचा साक्षात्कार होईल. म्हणजे तुमची जी प्रवृत्ती होती विषयामध्ये राहण्याची, विषयामध्ये बागडण्याची, नेहमी विषयाचं चिंतन करण्याची, ती प्रवृत्ती तुमची निवृत्तीत बदलेल. आणि ती प्रवृत्ती निवृत्तीत बदलल्यानंतर तुमचं स्वधर्माचरणाने तुम्हाला एक लाभ होईल त्याचा. आणखी तुमचा अभिमान आणखी मोह ममता ही गळल्यानंतर तुम्हाला स्वाभाविकच तुम्हाला त्याचं दर्शन घडेल, आपल्या ईश्वराचं दर्शन घडेल. तर हे झालं आपला स्वधर्माचरणाचा एक मोठा महत्त्वाचा सिद्धांत तुम्हाला सांगितला. आता याच्यामध्ये पहिले आपण म्हटलं होतं की याच्यामध्ये एक उपदेशसार म्हणून रमण महर्षीने एक फार छोटंसं पुस्तक लिहिलं आहे उपदेशसारमध्ये. त्याच्यामध्ये ईश्वरार्पण कसं करायचं, ईश्वरार्पणाचा एक श्लोक आहे त्याच्यामधला. ईश्वरार्पत नेच्छया कृत्तम चित्तशोधकम मुक्तिसाधकम, हे रमण महर्षी म्हणतात.
ईश्वरार्पण तुमचे कर्म ईश्वरार्पण करा असं म्हटलं आहे तुम्ही. तर आपण जे काही कर्म करतो ते कर्म ईश्वराला व्हा, कारण की तुम्ही त्या कर्माचे कर्ते नाही आहात. तर मग ते कर्म तुम्ही कशाला घेता? तर मग ते ईश्वराने दिलेलं आहे, ईश्वरच त्याचा आपल्याला फळ देणार आहे. ते कर्म ईश्वराला वाहून मोकळे व्हा तुम्ही. ते कसं करायचं सांगतात ते त्यांनी थोडक्यातच सांगितलं आहे ते. पण हे त्याच्यामुळे चित्तशुद्धी होती. कर्म तुम्ही ईश्वराला जर अर्पण केले नाही तर त्या कर्म ते व्यर्थ जातात. ते ईश्वरार्पण करणं कर्म हे फार महत्त्वाचं आहे. ईश्वरार्पण कसं करायचं सांगतात ते. जे काही आपण सकाळी उठल्यानंतर करतो बाहेर, तुमचा जन्म कशातून झाला आहे, जन्म तुमचा वासनेतून जरी झाला असला तर ईश्वराने तुम्हाला जन्म दिला आहे. ईश्वरच सगळ्यांचा करता धरता आहे, तो जगाचा आश्रय आहे. हे तुम्ही मनात ठेवायला पाहिजे 24 तास. आणखी त्याच्यामध्ये ईश्वर तुम्हाला सहाय्य कसं करतो, तुम्हाला तुमची क्रियाशुद्धी, त्यानंतर तुमची ज्ञानशुद्धी किंवा क्रियाशक्ती ह्या सगळ्या ईश्वरामुळे तुम्हाला मिळतात. ज्ञान, क्रिया आणि इच्छा ह्या सगळ्या ईश्वराच्या प्रेरणेने तुम्हाला देहात तुमच्या जागृत होतात त्या. तर त्याच्यामुळे हे जे ज्ञान, क्रिया आणखी इच्छाशक्ती जी आहे, ज्याच्यामुळे तुमची प्रवृत्ती किंवा तुम्ही जे कर्म करता हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. हा त्याचा भाव आपण मनात धरायला ठेवायला पाहिजे की हे देवा हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे. की मी काही सगळं कर्म करतो आहे ते सगळं तुझ्या प्रेरणेने होतात आहे. मी त्या कर्माचा अध्यक्ष नाही, त्याच्यामुळे ही कर्म मी तुला अर्पण करतो आहे असं म्हणून तुम्ही ते कर्म त्याला अर्पण करा. तुम्हाला आज पगार मिळाला, शेतीत मोठं धनधान्य तुमचं उत्पन्न झालं, हे तुम्ही कर्म जरी केलं असलं असं वाटत असलं तरी त्याचं जे फळ तुम्हाला मिळालं आहे, पगार जो मिळाला आहे महिन्याच्या शेवटी, किंवा शेतकऱ्याला जे धनधान्य जर प्राप्त झालं आहे तर ते धनधान्य प्राप्त ईश्वराच्या प्राप्तीने झालेलं आहे. पण आपण त्याच्यावर क्लेम करून बसतो की ते मिस केलेलं आहे. तसं न करताना हे ईश्वराचं देणं आहे आणि ते ईश्वरालाच आपण अर्पण करून राहिलं आहे. या दृष्टीने ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्हाला त्याची आत्मशुद्धी होईल, तुमचं चित्तशुद्धी होईल आणि तुमचं कर्म अर्पण केल्यानंतर कर्माचा लेप तुम्हाला लागणार नाही, कर्माचा बंध तुम्हाला लागणार नाही, कर्माची पापं तुम्हाला लागणार नाही. म्हणून ईश्वरार्पण करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ईश्वरार्पण सगळ्यांनी करावं. साधं कर्म केलं तरी ईश्वरार्पण, कृष्णार्पण मस्तू म्हणतो आपण, श्रीरामचंद्रार्पण मस्तू म्हणतो आपण. हे वाक्य तेच सांगतात आहे. श्रीरामचंद्रार्पण मस्तू, कृष्णार्पण मस्तू, ही दोन्ही वाक्य कर्म केल्यानंतर जर तुम्ही उच्चारली, किंवा न मम, आणखी एक वाक्य आहे न मम, म्हणजे मी नाही केलं बा, हे माझ्या देहाकडनं प्रकृतीने केलेले कर्म आहे, मी केलं नाही, हे ईश्वराच्या प्रेरणेने झालेलं आहे. माझ्याकडनं जरी असं केलं असं वाटतं तरी मी केलं नाही आहे, म्हणून हे देवाला अर्पण करतो आहे. श्रीरामचंद्रार्पण मस्तू, कृष्णार्पण मस्तू, म्हणजे ते त्याला आपण कर्म अर्पण केलं असा त्याचा अर्थ होतो. आणि न ममाचा अर्थ म्हणजे मी कर्मच केली नाही, ती ईश्वराचा प्रकृतीने केली असा त्याचा अर्थ होता दुनियाचा. ही झाली तुमचं स्वधर्माचरण, म्हणजे कर्म कसे करावे याच्यातले हे 3 मुख्य भाग सांगितले तुम्हाला मी. निरहंकारी म्हणून राहा, फलेच्छा रहित राहा, भावपूर्ण अंतर्मनाने कर्म करा, अंतर्बाह्य मनाने, कायावाच्या मनाने कर्म करा, त्यात तुमच्या मनातला भाव असणं आवश्यक आहे. आणखी सुधर्माचरण करा अशा दृष्टीने. आणि शेवटी ती कर्म केल्यानंतर ती कर्म ईश्वरार्पण करा, मग तरच तुम्हाला त्या कर्मातून बाहेर पडता येईल, म्हणजे कर्माचा लेप लागणार नाही. याच्याच याच भूमिकेवर गीतेमध्ये 18व्या अध्यायात नैष्कर्म सिद्धी सांगितली आहे. म्हणजे निष्काम कर्मातून नैष्कर्म सिद्धी कशी उत्पन्न होते ते तुम्हाला जरा 2 मिनटात मी तुम्हाला सांगतो. नैष्कर्म सिद्धीचा श्लोक आहे 18व्या अध्यायामध्ये. तो वाचतो. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म सिद्धीं पराम संन्यासेना अधिगच्छते. आता याच्यात बरेच शब्द आले आहे, त्याचा थोडक्यात एक अर्थ सांगतो. असक्त बुद्धी म्हणजे तुम्ही कशातच आसक्ती नाही ठेवायला नको, किंवा तुमची आसक्ती नाही आहे कशातच. आता हे सर्वत्र म्हणजे कसे, स्त्री झाली, पुत्र झाला, धन झाला, घर झालं, शेतीवाडी झाली, याच्यात आपली आसक्ती असते. ती आसक्ती नको. तुमचं मन हे आसक्ती रहित झालेलं आहे असं म्हणायचं इथे त्यांना. जितात्मा म्हणजे त्यांनी आपली इंद्रिय वश केलेली आहे, ती विषयांना इंद्रिय बळी जात नाही, किंवा विषय जरी समोर आले तरी तुम्ही त्या विषयामध्ये तुम्ही भाग घेत नाही, तुम्ही विषयांना धुडकावून लावता तुम्ही.
आपण नॉर्मली असा जर विषय समोर आला, एखादा दारुड्याच्या समोर जर दारूची बाटली आली तर तो विषय त्याच्यासमोर आल्यावर तो त्यात दारूच्या पोटी मग काही करायला तयार होतो, की त्याच्यासमोर बाटली दिसते दारूची तर तो एकदम गडगडून पडतो, अरे हो बाबा तू म्हणेल ते करतो, मला दारूची बाटली दे. ही विषयासक्ती आहे तुमची, ही म्हणजे त्याच्या मनावर ताबा नाही. ही विषयासक्ती टाकण्याकरता विगत स्पृह म्हटलं आहे, म्हणजे त्याच्या मनात कुठलीही भोगेच्छा नाही राहत, कुठलीही भोगेच्छा नाही आहे. दारूची काय, तंबाखूची काय, स्त्रीची काय, कुठलीही इच्छा ज्या भोगेच्छा राहत नाही, म्हणून विगत स्पृह म्हटलं आहे इथे. म्हणजे तुमच्या मनात कुठली इच्छाच नाही कुठला भोग घेण्याचा, तुम्ही निर्वासन झालेले आहे पूर्णतः, तुमची इंद्रिय वश केली आहे आणि तुम्ही भोगेच्छा रहित झालेले आहे किंवा तुम्हाला कुठली इच्छा राहिली नाही. ही अशा 3 लक्षणामुळे, कुठली 3 लक्षणं? आसक्तीरहित बुद्धी, जितात्मा म्हणजे जितेंद्रियांनी तुमची इंद्रिय वश आहे, इंद्रिय तुमची विषय पावलं की जे ललचावतात ती तुम्ही त्याला त्यावेळेस रोखून धरता की नाही करायचं मला हे कृत्य, नाही करायचं. तर जितात्मा म्हणजे इंद्रिय तुम्ही आपल्या ताब्यात ठेवलेली आहे, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे. आणि तिसरं आहे विगत स्पृह म्हणजे भोगेच्छा रहित. ही 3 लक्षणं जर तुम्ही अंगात बांधली तर तुमची जी कर्म होतील ती नैष्कर्म्य सिद्धी तुम्हाला देऊन जातील. असं बघा तुम्ही, नैष्कर्म्य सिद्धी परम संन्यास सेना अधिगच्छती. माऊली म्हणते की ही इंद्रिय जर तुम्ही ताब्यात ठेवली तर तुम्हाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होती. आणखी नैष्कर्म्य सिद्धांनी तुमचा कर्माचा अकर्म होतं तुमचं, आणि कर्माचं अकर्म झालं की तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. हा नैष्कर्म्य सिद्धीचा सिद्धांत आहे याच्यामध्ये. पण याच्यासाठी तुम्हाला जी कर्म करायची आहे ही कर्म अत्यंत सात्विक मनाने करायची आहे. आणखी त्याच्यामध्ये कुठलाही दुराचार नको, सदाचाराने कर्म करायची आहे. आणखी सात्विक कर्माच्या बाबतीत 17व्या अध्यायामध्ये जी कर्म सांगितली आहे, शारीरिक काय वाचा मनाने जी कर्म करायची आहे त्याच्यामध्ये सात्विक मनाने व्यवहार करताना निष्कपट बुद्धीने कर्म केल्याने ती कर्म भावशुद्धीने कर्म होतात. आणखी ती निर्मळ, आणखी तुमचं त्यांनी मन शांत होते. वाकशुद्धी करण्याकरता दुसऱ्यांना दुःख द्यायचं नाही. वाकशुद्धी म्हणजे दुसऱ्यांना अधतोदा बोलायचं नाही, उलटसुलट बोलायचं नाही. आणि शब्दसुद्धा तुमचे अगदी नम्रतेचे लीनतेचे शब्द असायला पाहिजे. त्याच्याबरोबर तुमचं स्वाध्याय, नामस्मरण, वेदाध्ययन असायला पाहिजे. ही त्यांनी असं केल्याने तुमचं वाकशुद्धी होते तुमची. आणि शारीरिक शुद्धी करण्याकरता तुम्ही देव, ब्राह्मण, गुरुजन यांची तुम्ही पूजा करा, यांची सेवा करा, त्यांना कुठल्याही प्रकारे दुःख देऊ नका, पीडा देऊ नका. तर अशा प्रकारे शारीरिक, मानसिक, आणखी वाचिक, काया वाचा मनाची ही 3 शुद्ध जर तुम्ही केली तर तुमचं जे आचरण होईल ते तुमचं आचरण अत्यंत शुद्ध होईल. तुमचं मन शांत होईल आणि आचरण निर्मळ झाल्यामुळे तुम्हाला ज्ञानाचा त्यात उदय होईल आणि तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करून तुमची कर्म शुद्ध होतील. आणखी ईश्वरार्पण केल्याने ती कर्मसुद्धा तुम्हाला देवाला वाहावं लागतील. आणखी त्याच्यामुळे तुम्ही या कर्माच्या कचराटातून सुटाल तुम्ही. असा एक थोडासा कर्माचरणाचा भाग आहे. आपण इथे थांबू. श्रोत्यांना माझी नम्र विनंती राहील की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्क्युलेट करा लोकांना, म्हणजे लोकांनासुद्धा त्याचा लाभ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.